नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी टी व्ही बुलेटिन या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, शेवटी ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो, शेवटी तो क्षण आलाच आणि इंद्राने विक्रांतला घराबाहेर फेकलंच. कारण त्याचा खरा मुखवटा राणी आणि इंद्रा या दोघांनी मिळून घरातल्यांच्या समोर आणला आणि सगळं काही होताच ना, आता इंद्रा चिडून त्याला घरातून बाहेर हाकलून लावतो. हा सीन इतका थरारक असतो ना मित्रांनो, ते पाहून अक्षरश तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल, तुमच्या अंगावरही काटाच बसेल. कारण इंद्रा इतका चिडून जातो ना की त्याला राणीच्या बाबांना जो काही त्रास दिलेला असतो आणि विक्रांतने आपला भाऊ असूनच इंद्रावर जो काही प्राणघातक हल्ला केलेला असतो ना, हे त्याला अजिबातच सहन झालेले नसतं. म्हणून तो एकदमच बेकार निर्णय घेऊन त्याला घरातून बाहेर हकलतो. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला असं दाखवलं जातं, राणी आणि इंद्रा बाहेर गॅलरीमध्येच उभे राहिलेले असतानाच ते बातचीत करत असतात. मालती तिथे पोहोचते आणि त्या राणीचा नको ते अपमान करते, तिचा हात मुरगाळते. आणि आता सकाळ झाल्यानंतर विक्रांत जो असतो ना, तो आपल्या रूममध्ये चाललेला असतो. रूममध्ये आलेल्या असतानाच आपल्याला असे दिसतं की मालती जी असते ना, विक्रांतला जरा समजविण्यासाठीच त्याच्या जवळ जाते आणि विक्रांतला ती बोलत असते की विक्रांत, अरे काय करायचं ठरवलंयस तू? हा जो काही तमाशा मांडून ठेवलाय ना, त्यामुळे कदाचित आपण खूप मोठ्या अडचणीत येऊ शकतो. तेव्हा विक्रांत ठामपणे असं सांगतो ना, जसं आपल्याला काही होणारच नाही, आपल्यापर्यंत कोणी पोहोचणारच नाही, आपल्या केसांनाही कोणी धक्का लावणार नाही, अशीच ना मी फिल्डिंग सेट करून दिलेली आहे. मात्र त्याचा हात दुखत असतो आणि त्याच्या हातातली जी काही अंगठी असते आणि जी काही घड्याळ असते ना, ती सुद्धा त्याच्या जवळ नसते. त्यामुळे तो वरून फारच मी टेन्शन फ्री आहे असं दाखवत असतो, मात्र आतून त्याला खरंच फार टेन्शन आलेलं असतं. आता सकाळीच राणी बुवांना भेटायलाच हॉस्पिटलमध्ये आलेली असते. अजून तरी बुवांची प्रकृती ही सुधारलेलीच नसते. बुवांच्या काळजीपोटी ती हॉस्पिटलमध्ये जाते. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर बुवांजवळ जी बसून बुवांसोबतच बोलत असते आणि बुवांच्या जवळच ना राणीला एक घड्याळ सापडते. आणि ते घड्याळ दुसरा तिसरा कोणी नसून तर आपल्या विक्रांत सरांचंच आहे. मात्र राणीला कळत नाही, नक्कीच आपल्या बुवांना ज्याने कोणी मारायचा प्रयत्न केलाय ना, हा सूत्रधार तोच असेल, ज्याचीच घड्याळ इथे राहिलेली असेल. थोड्या वेळाने त्या ठिकाणी विक्रांत सरांची आता एंट्री आपल्याला दाखवली जाते. इंद्रा त्या ठिकाणी आल्यानंतर राणी थेट इंद्रा सरांना जाब विचारू लागते. इंद्राजी सर, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आणि ते जे घड्याळ असतं ना, राणी आता इंद्राजी तर सरांना दाखवते. ते घड्याळ पाहिल्यानंतर इंद्रा जो असतो ना, तो आता बोलत असतो, वा राणी वा, खूपच सुंदर आपल्याकडे पुरावा मिळाला आहे आता. आणि विक्रांत काल फॅक्टरीमध्ये हे नव्हता, याचे सुद्धा CCTV फुटेज आहे माझ्याकडे. आता विक्रांत तू गेला, असं इंद्रा बोलून ना आपल्या घराकडे रवाना होतो. आता इंद्रा MD नाहीये, MD आता मीच आहे, म्हणून विक्रांत जरा लवकरच उठून फॅक्टरीमध्ये जायला निघतो. इथं इंद्रा घरामध्ये पोहोचतो. तो आता विक्रांतला बाहेर जाण्यापासून जरा अडवतो आणि बोलत असतो, घाई आहे का रे तुला? नाही, माझी घाई असेल तर मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. विक्रांत असं दाखवत असतो जसं त्याला खरंच खूप मोठी घाई आहे. परंतु विक्रांत इंद्रा आता बोलत असतो, अरे पण ऐक ना, महत्त्वाचंच बोलायचं मला तुझ्यासोबत. नाही माझी बघ ना, खरं तर मला आज तुझं खूप कौतुक करायचं आहे रे. असं बोलल्यानंतर विक्रांत बोलू लागतो, इंद्रा अरे काय झालंय? तर आता विक्रांत असं विचारतो म्हणून इंद्राचं आता खरं खरं सगळं बोलून देतो. कसं आहे ना, मला जेव्हा बुवांनी घरातून बाहेर काढलं ना, तेव्हा फॅक्टरीची जबाबदारी कोण घेणार, असा मलाही प्रश्न पडलेला. परंतु बरोबर तू ती जबाबदारी निभवलीस, हे पाहून मला तुझं कौतुक करायचं आहे रे. त्यामुळे मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, तू ॲक्सेप्ट करशील का रे ते? विक्रांत आता बोलत असतो, इंद्रा तू मला असं समजतो, एवढं मी जर कॅपेबल असेल ना तर का नाही? आणि आता इंद्रा त्याच्या हातामध्ये एक कडं असतं आणि तो बोलत असतो, तुझ्यासाठी हे कडं आणलंय रे मी घालायला, प्लीज घे ना, नाही बोलू नको. त्याच्या हाताला लागलेलं असतं म्हणून तो डाव्या हातात ते घालायला जातो. तोच इंद्रा बोलतो, उजव्या हातामध्ये घालणार आहे. तर आता त्या जखमेला पाहून इंद्रजीत बोलू लागतो, काय मग कशी झाली तुला ही जखम? तर आता तो नको त्या भापाऱ्या द्यायला लागतो, नको ते खोटं नाटक सांगायला लागतो. मात्र इंद्राला कळतं हे सगळं खोटंच आहे. आता तो डायरेक्ट ना त्याचे जाऊन कॉलर पकडतो. विक्रांत त्या ठिकाणी एकदमच ना शांतपणे सर्व काही ऐकून घेत असतो. इंद्र नक्की काय बोलतोय हे तो समजून घेतो. आणि जेव्हा त्याची कॉलर पकडली जाते, घरातले सर्वजण एकदमच घाबरून जातात. इंद्राला जाब विचारू लागतात, इंद्र नक्की काय झालंय? तू विक्रांतची अशी कॉलर का पकडली? आत्तापर्यंत तर तू त्याचं कौतुक करत होता ना, मग असं अचानकाचं काय झालंय जे डायरेक्ट तू त्याची कॉलर पकडली? आता इंद्रजीत बोलत असतो,
आज मी तुम्हा सर्वांसमोरच ना या विक्रांतचा खरा चेहरा आणणार. त्या दिवशी मला त्या गुंडांनी मारलेलं, ते गुंड कोणी पाठवलेले तुम्हाला माहिती आहे का? या विक्रांतनेच. बुवांना किडनॅप करून ठेवल्यानंतर त्यांना ते पॉयझनचे इंजेक्शन कोणी दिलं? तर या विक्रांतनेच. जेव्हा इंद्रा नको ते बोलत असतो ना, तेव्हा विक्रांत आता बोलत असतो, अरे इंद्रा काय बोलतोयस तू? तर इंद्रा आता बोलत असतो, जे काही बोलतोय ना मी, ते सगळं खरंच आहे. बुवांच्या अशा अवस्थेला हा विक्रांतच ना जबाबदार आहे. खूप चांगलं समजत होतो याला मी, परंतु एकदमच घरातीलच नाग निघाला हा नाग. आता इंद्रजीत बोलत असतो म्हणून विक्रांत बोलत असतो, इंद्रा अरे काय बोलतोयस तू? अरे आपल्या घरातील माणसे आहेत ते, त्यांच्याच जीवावरती का उठेल रे मी? मालतीही बोलत असते, इंद्रा तू का वेडावलायस का रे? तू नक्कीच राणीचं ऐकून हे सगळं बोलतोय ना रे? तर इंद्रा बोलतो, नाही मी भानावरच आहे आणि कुणाचं हे ऐकलेलं नाहीये मी. माझ्याकडे तसे पुरावे आहे म्हणूनच असं बोलतोय मी. राणीने किंवा कोणी माझे कान वगैरे भरलेले नाहीये. जे माझ्या डोळ्यांसमोर मला दिसतंय ना, म्हणूनच याच्यासोबत मी असं वागतोय. तर मालती बोलत असते, पण विक्रांत सगळं करणं शक्यच नाहीये. आणि हे सगळं तो कशासाठी करेल आणि काय मिळेल त्याला हे सगळं करून? तेव्हा इंद्राच बोलत असतो, ते त्यालाच कळणार आता. तर विक्रांत तरीही स्वतःची चूक मान्यच करत नसतो. इंद्रा आता बोलत असतो, अरे बाद झालं, अजून किती खोटं बोलणार आहेस तू? माझ्याकडे स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे, स्ट्रॉंग पुरावे आहे. केटींनाही विचारलं मी, तू ऑफिसमध्ये नव्हता. तर विक्रांत बोलतो, अरे पण त्यांना कसं कळणार? तर आता इकडे विक्रांत असं म्हणतो म्हणून इंद्रा बोलत असतो, तो खोटं बोलू नको. तो डायरेक्ट सीसीटीव्ही फुटेज जे असतात तर मोबाईलमध्ये इंद्राने आणलेले, तो सगळं काही सर्वांसमोर रिव्हील करतो. आणि त्याच ठिकाणी विक्रांताचा खरा चेहरा पकडला जातो. आणि विक्रांत आता एकदमच ना घाबरून जातो म्हणून इंद्रा त्याची कॉलर पकडतो आणि त्याला घरातून बाहेर काढून देतो. तर मित्रांनो, इथे हा आपला आजचा भाग संपतो, परंतु येणाऱ्या पुढील भागांमध्ये खूपच ना थरारक सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण हे सगळं राणीवरच ना उलटणार आहे. विक्रांत घराबाहेर जाणार आहे, मात्र मालती जी असते ना, ही राणीवरच अख्खा ब्लेम करणार आहे. हे जे काही घडले, माझ्या इंद्राच्या मनामध्ये जे काही विष पेरलं गेलं आणि विक्रांतला घरातून बाहेर काढण्यात आलेलं आहे ना, हे सगळं दुसरं तिसरं कोणी नसून तर या राणीनेच ना माझ्या इंद्राच्या मनात भरवलंय, पेरलंय. राणी सोडणार नाही तुला मी, असं बोलून ती राणीला धमकवते. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होणार बरं? विक्रांत घरातून बाहेर निघून गेल्यानंतर राणीवरच्या आणि त्याच्या बाबांवरचं संकट निघून जाणार, काय अजून वाढेल? काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.